नमस्कार, माय मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी 2 मिनिटात मॅगी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। इथं 2 पॅकेट मी घेतलेले आहेत मॅगीचे। छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं गाजर आणि मिरची कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथंच मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापवण्यासाठी। तर ही मॅगी तुम्ही आवर्जून करा, खूप सोपी आहे आणि मुलं तर आवडीनं खातील आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि शक्यतो करून लोखंडी कढईत करा, तर त्याची जी चव असते ना ती वेगळीच असते। तर इथं मी गॅसवरती लोखंडी कढई ठेवले, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे। आपली मोहरी छान अशी तडतडली गेली पाहिजे तेलामध्ये। तर आवर्जून मॅगी करा, खूप सोपी आहे करायला। तर मोहरी आपली बघा इथं छान तडतडत आहे। नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं पण छान असे भाजले गेलेत बघा आणि नंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहेत। नंतर कांदा घालून घ्यायचा आहे। बघा आपला कांदा वगैरे छान असं तेलात भाजायला लागलेला आहे। छान असा कांदा भाजायला लागलाय बघा तेलामध्ये आणि नंतर आपल्याला गाजर घालायचं आहे। त्यानंतर टोमॅटो घालून आपल्याला हे सर्व एकत्र छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। कांदा पूर्णच असा ब्राऊन व्हायला पाहिजे असं काही नाही आहे आणि अगदी चिमटभर हळद घालायची आहे छान असा कलर येण्यासाठी। तर इथं 2 पॅकेट मॅगीला मी 3 वाट्या पाणी घालत आहे बघा आणि नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळ्यांना एकत्र अशी उकळी आणून द्यायची आहे। हे बघा इथं आपली उकळी आलेली आहे। नंतर आपल्याला मॅगी टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि मॅगी शिजली गेली पाहिजे छान अशी। अवघ्या 2 मिनिटाची रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। तर इथं मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला होता तो मी इथं ॲड केलेला आहे। आपली मॅगी जरासं अर्धकच्ची शिजत आल्यानंतरच आपल्याला हा मॅगी मसाला ॲड करायचा आहे, लगेच करायचा नाही, थोड्या वेळानंतर करायचा 1 मिनिटानंतर। तर इथं बघा जरा पाणी कमी होत आलेलं आहे आपल्या मॅगीतलं आणि जवळजवळ मॅगी शिजलेली आहे आणि वरून आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथं मी गॅस बंद केलेला आहे। बघा इथं मॅगी माझी तयार झालेली आहे अगदी 2 मिनिटात। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आवर्जून करा आणि मला रिप्लाय द्या। थँक्यू।